नमस्कार मुलांनो, आज आपण इयत्ता 6वीचा सामान्य विज्ञान विषयातील पाठ क्रमांक 4 आपत्ती व्यवस्थापन या पाठाचा आपण आज स्वाध्याय पाहणार आहोत. मुलांनो, ह्या पाठाचा अभ्यास आपण मागच्या सेशनमध्ये पाहिलेला आहे. तर मुलांनो, प्रश्न असा आहे की आपत्कालीन संपर्क दूरध्वनी क्रमांक सांगा. काय प्रश्न आहे? आपत्कालीन संपर्क दूरध्वनी क्रमांक सांगा. तर याचं उत्तर काय आहे? तर पोलीस नियंत्रण कक्ष. म्हणजे जर आपत्कालीन काय परिस्थिती उद्भवली तर कुठले दूरध्वनी क्रमांक, म्हणजे आपण पोलिसांना कुठले, म्हणजे पोलिसांकडे आपण हे करू, पोलिसांचा दूरध्वनी आपल्याला माहिती असायला हवा. किंवा अग्निशामक, जर समजा आपल्याकडे आग लागली तर आपल्याला अग्निशामक यंत्रणेचा नंबर सुद्धा आपल्याकडे हवा. म्हणजे आपण दाबू शकतो, मग आपल्याला लगेच मदत मिळू शकते. कळलं? हे आपत्कालीन संपर्क असे दूरध्वनी क्रमांक आहेत. मग ते कोणते आहेत असा प्रश्न इथे विचारलेला आहे. मग त्याचं उत्तर काय आहे? तर पोलीस नियंत्रण कक्ष 100 म्हणजे 100. अग्निशामक यंत्रणा त्याचा नंबर कुठला आहे? तर 101. रुग्णवाहिका त्याचा नंबर काय आहे? तर 102. आणि देश आणि ई याचं काय आहे? तर देश पातळीवरील एकच आपत्कालीन नंबर कुठला आहे तो? तर 108 किंवा 112. समजलं मुलांनो? काय हे नंबर कुठले आहेत? तर पोलीस नियंत्रण कक्ष नंबर कुठला दाबायचा आपल्याला जेव्हा काही आपत्कालीन आपल्याला हे करायचं असेल, आपल्यावर जर आपत्ती कुठली आली असेल आणि आपल्याला जर पोलिसांची गरज लागली असेल तर आपण हा नंबर दाबू शकतो. 100. अग्निशामक यंत्रणेचा 101, रुग्णवाहिकेचा 102 आणि देश पातळीवरील एकच आपत्कालीन नंबर 108 किंवा 112. मुलांनो, पुढचा प्रश्न आहे तात्काळ काय उपाय कराल? काय? तर तात्काळ काय उपाय कराल? कशावर? तर यातला पहिला अ आहे कुत्रा चावला. तर कुत्रा चावला तर तुम्ही तात्काळ काय उपाय कराल हा प्रश्न आहे. मग त्याचं आपण आता उत्तर पाहूया. कुत्र्याने केलेली जखम स्वच्छ व निर्जंतुक पाण्याने धुवावी. पोटॅशियम परमॅंगनेटच्या पाण्यानेही धुवून घ्यावी. जखमेवर कोरडे कापड ठेवावे. ड्रेसिंगसाठी डॉक्टरकडे न्यावे. कळलं? अँटी रेबीजचे इंजेक्शन द्यायला सांगावे. काय काय करायचं आहे? तर कुत्रा चावला तर आपण तुम्ही तात्काळ उपाय काय कराल या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला समजलं. काय करायचं आहे? तर कुत्र्याने केलेली जखम स्वच्छ व निर्जंतुक पाण्याने धुवावी. पोटॅशियम परमॅंगनेटच्या पाण्यानेही धुवून घ्यावी. जखमेवर कोरडे कापड ठेवावे. ड्रेसिंगसाठी डॉक्टरकडे न्यावे. अँटी रेबीजचे इंजेक्शन द्यायला सांगावे. कळलं? आता आ आहे खरचटलं, रक्तस्राव. तर तात्काळ उपाय काय कराल? प्रथम तुम्ही उपाय काय कराल? तर रक्तस्राव थांबवण्याचा प्रयत्न करावा. जखमी व्यक्तीला आराम पडेल अशा स्थितीत बसवावे. जखम स्वच्छ धुवावी. जखम झालेला भाग हृदयाच्या स्तरापेक्षा उंच ठेवावा. जंतुनाशक मलम लावावे. जखम खोल असल्यास डॉक्टरांकडे नेऊन टाके घालावेत. कळलं? काय खरचटलं किंवा रक्तस्राव झाला तर आपण अशा पद्धतीने तात्काळ उपाय कराल. ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळालं. आता मुलांना जर भाजलं तर तुम्ही तात्काळ उपाय काय कराल? ह्या प्रश्नाचं उत्तर आपण आता पाहणार आहोत. जर भाजलं तर सर्वप्रथम किती प्रमाणात भाजलं आहे ते पाहावं. किरकोळ भाजलं असल्यास भाजलेला भाग थंड पाण्यात बुडवून निर्जंतुक पाण्याने जखम साफ करावी. पहिला जर भाजले असल्यास जो भाजलेला भाग आहे तो थंड पाण्यात बुडवून ठेवावा. कळलं? आणि निर्जंतुक पाण्याने जखम साफ करावी किंवा जंतुनाशक मलम लावावे. जखम कोरड्या ड्रेसिंगने झाकून ठेवावी. काय? जखम कोरड्या ड्रेसिंगने झाकून ठेवावी. गंभीररित्या भाजले असल्यास मानसिक आधार द्यावा आणि शक्यतो लगेच डॉक्टरी इलाज करावा. कळलं तुम्हाला? भाजलं तर तात्काळ उपाय काय करावा या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला समजलं असेल. तर काय करायचं? तर सर्वप्रथम किती प्रमाणात भाजलं आहे हे ते पाहावं. किरकोळ भाजले असल्यास भाजलेला भाग थंड पाण्यामध्ये बुडवून ठेवावा. निर्जंतुक पाण्याने जखम साफ करावी किंवा जंतुनाशक मलम लावावे. जखम कोरड्या ड्रेसिंगने झाकून ठेवावी. गंभीररित्या भाजली असल्यास मानसिक आधार द्यावा आणि शक्यतो लगेच डॉक्टरी इलाज करावा. समजलं या प्रश्नाचं उत्तर? आता पुढचा प्रश्न आहे की सर्पदंश झाला तर तात्काळ उपाय काय कराल? सर्पदंश झाला तर तात्काळ उपाय काय कराल? तर जखम पाण्याने धुवून लगेच, म्हणजे जिथे दंश समजा आपला झालाय तर जखम काय करायचं? पाण्याने धुवून लगेच दंशाच्या वरच्या बाजूस कपड्याने घट्ट बांधावी.
सापाचे विष हृदयाकडे अथवा मेंदूकडे पोहोचणार नाही यासाठी असे कापड बांधणे आवश्यक आहे. दंश झालेल्या व्यक्तीस धीर देऊन शक्य तितक्या लगेच डॉक्टरांकडे नेऊन विषावरच्या उतार्याचे इंजेक्शन द्यावे. समजलं काय करता येईल? तर सर्पदंश झाल्यावर तात्काळ उपाय काय कराल? ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला समजलं का? काय प्रश्नाचं उत्तर आहे? तर जखम पाण्याने धुवून लगेच दंशाच्या वरच्या बाजूस कपड्याने घट्ट बांधावे. सापाचे विष हृदयाकडे अथवा मेंदूकडे पोहोचणार नाही यासाठी असे कापड बांधणे आवश्यक आहे. दंश झालेल्या व्यक्तीस धीर देऊन शक्य तितक्या लगेच डॉक्टरकडे नेऊन विषावरच्या उतार्याचे इंजेक्शन द्यावे. तर पुढचा प्रश्न काय आहे? तर उष्माघात झाल्यावर तत्काळ उपाय काय कराल? तर उष्माघात झाल्यावर काय करणार? ह्या प्रश्नाचं उत्तर असं आहे की रुग्णास थंड जागी किंवा सावलीत न्यावे. शरीर थंड पाण्याने पुसून काढावं. काय? तर शरीर थंड पाण्याने पुसून काढावे आणि मानेवर व डोक्यावर थंड पाण्याच्या घड्या घालाव्यात. पिण्यास भरपूर पाणी किंवा सरबत द्यावे. शरीर शुष्क होऊ नये यासाठी प्रयत्न करावे. उलटी किंवा अशक्तपणा आला असेल तर पोटावर उताणे झोपवून मान एका बाजूस करून ठेवावी. समजलं? जर उष्माघात झाला तर तत्काळ उपाय काय कराल? ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला समजलं असेल. आता असे का घडते? पुढचा प्रश्न आहे मुलांनो, असे का घडते? काय आहे? तर असे का घडते? तर महापूर. तर महापूर का घडतो? तर महापूर काय मुलांनो? तर याचं उत्तर काय आहे? महापूर का येतो? आपल्या प्रश्न काय आहे? तर असे का घडते व महापूर का येतो? तर एकाच ठिकाणी खूप वृष्टी झाली म्हणजे पाऊस झाला की नद्या नाले तुडुंब भरून वाहतात. काय होतं? एकाच ठिकाणी जर समजा खूप वृष्टी झाली तर नद्या नाले तुडुंब भरून वाहतात. हे पाणी सखल जमिनीवर येते आणि सगळीकडे पूर परिस्थिती निर्माण होते. शहरामध्येही पाणी निचरा होण्याची व्यवस्था अपुरी पडल्याने गटारे तुंबतात. पाणी रस्त्यावर पसरून घराघरामध्ये घुसते. मग कळलं? महापूर आल्याने महापूर कशामुळे होतात हे आपण आता पाहिलं. आता ह्या प्रश्नाचं उत्तर आपण पाहिलं. आता जंगलांना आग. काय? तर जंगलांना आग कशी लागते म्हणजे असं का घडतं? तर कशामुळे लागते? ह्या प्रश्नाचं उत्तर काय आहे? तर कुणीतरी निष्काळजीपणाने टाकलेली ठिणगी जंगलात वणवा भडकवू शकते. कळलं? तर जंगलांना आग का लागते? याचं उत्तर काय आहे? तर कुणीतरी निष्काळजीपणाने टाकलेली ठिणगी जंगलात वणवा भडकवू शकते. कधी कधी सुक्या फांद्या एकमेकांवर घासूनही वणवा भडकवू शकतो. कळलं? काय होतं? तर कधी कधी सुक्या फांद्या एकमेकांना घासून होतात, एकमेकांना घर्षण होतं त्यांच्यामधून आणि मग काय होतं? तर ठिणगी पेटते आणि मग अशा पद्धतीने जंगलांना आग लागते. आणि आता आपण पुढचा प्रश्न बघूया. इमारत दरडी कोसळणे. इमारत दरडी म्हणजे कोसळतात. कशामुळे कोसळतात? तर भूकंप झाल्याने जमीन कंप पावते. या कधी कधी भूकंप झाल्याने काय होतं? तर जमीन कंप पावते. या कंपनांमुळे इमारती कोसळू शकतात. हे एक कारण आहे. अजून काय? तर बांधकामाचं साहित्य निकृष्ट दर्जाचं वापरलं तर ही इमारती कोसळू शकतात. अतिवृष्टी म्हणजे खूप पाऊस असेल आणि ढगफुटीमुळे डोंगर खचतात आणि दरड कोसळू शकते. म्हणजे इमारती कशा पडू शकतात? दरडी कोसळतात. असे का घडते? तर इमारती कशामुळे कोसळू शकतात? तर या प्रश्नाचं उत्तर असं आहे की भूकंप झाल्याने जमीन कंप पावते. या कंपनांमुळे इमारती कोसळू शकतात. बांधकामाचं साहित्य समजा जर निकृष्ट दर्जाचं असेल मुलांनो तर काय होतं? तर इमारत कोसळू शकतात. पुन्हा अतिवृष्टीमुळे ढगफुटीमुळे काय होतं? तर दरडी कोसळतात. कळलं? आता वादळं कशी होतात? तर वादळं कशी होतात? तर नैसर्गिकरित्या वादळ कशी होतात हे आपण पाठामध्ये पाहिलेलंच आहे. तर नैसर्गिकरित्या हवेमध्ये काय होतं मुलांनो? तर कमी अधिक दाबाचे पट्टे निर्माण होतात आणि असं झाल्यास हवामानात तात्काळ बदल होतो. काय होतं? तर असं झाल्यास हवामानामध्ये तात्काळ बदल होतो. यामुळे वेगाने वारे वाहतात आणि वादळांची निर्मिती होते. काय होतं? यामुळे वेगाने वारे वाहतात आणि काय होतं? तर वादळांची निर्मिती होते. मग आता भूकंप का होतात? आता पुढचा प्रश्न आहे भूकंप का होतात? याचं उत्तर आपण मुलांनो पाहूया. तर भूकंप का होतात? तर भूगर्भात नेहमी हालचाली होत असतात
काय तर भूगर्भात नेहमी हालचाली होत असतात. यामुळे कधी कधी प्रचंड प्रमाणात ऊर्जा निर्माण होते. यामुळे भूगर्भात भूकंप लाटा निर्माण होतात. त्याचा परिणाम म्हणजे भूकवच कंप पावते. काय तर त्याचा परिणाम म्हणजे भूकवच कंप पावते. त्यालाच भूकंप असे म्हणतात. भूकंपामुळे जमीन थरथरणे, हलणे आणि जमिनीला भेगाही पडतात. मग कळलं भूकंप कसा होतो. तर भूकंप भूगर्भात काय होतात तर हालचाली. या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला समजलं. तर भूगर्भात नेहमी हालचाली होत असतात. त्यामुळे कधी कधी प्रचंड प्रमाणात ऊर्जा निर्माण होते. यामुळे भूगर्भात भूकंप लाटा निर्माण होतात. त्याचा परिणाम म्हणजे भूकवच कंप पावते. यालाच काय म्हणतात तर भूकंप असे म्हणतात. भूकंपामुळे जमीन थरथरते, हलते आणि जमिनीला भेगाही पडतात. समजली या प्रश्नांची उत्तरं. आता मुलांनो पुढचा प्रश्न आहे आपल्याला, सर्पमित्र कसे काम करतात. सर्पमित्र म्हणजे काय माहिती आहे तुम्हाला. जे जर आपल्याकडे समजा एखादा म्हणजे सर्प आपल्या घरामध्ये आला वगैरे तर आपण सर्पमित्रांना बोलवतो. मग ते त्याला न मारता व्यवस्थितरित्या ते त्या जंगलामध्ये किंवा त्याच्या अधिवासामध्ये त्याला सोडतात. मग सर्पमित्र कसे काम करतात ह्या प्रश्नाचं उत्तर आपण आता पाहणार आहोत. त्याचं उत्तर असं आहे की सर्पमित्र सापांचे संरक्षण करतात. जर चुकून साप मानवी वस्तीमध्ये शिरला तर आपण काय करतो तर लोक भीतीपोटी त्याला मारतात की नाही. अशा ठिकाणी सर्पमित्र जाऊन साप पकडतात. प्रत्यक्षात थोड्या सापाच्या जाती विषारी असतात मुलांनो. सगळ्या सापाच्या जाती ह्या विषारी नसतात. कळलं. म्हणजे काही म्हणजे भरपूर सापाच्या जाती ह्या विषारी नसतात. काही जाती असतात त्याच फक्त विषारी असतात. सर्पमित्रांना सापांची आणि स्पर्शदंशावरील प्रथमोपचाराची सखोल माहिती असते. ते सापांना पकडून पुन्हा जंगलात किंवा त्यांच्या नैसर्गिक अधिवासात सोडून देतात. सर्व लोकांना सापाबाबतची माहितीही देतात. नागपंचमी सारख्या सणात तर सापांवर अत्याचार होत असतील तेव्हाही सर्पमित्र सापांची गरुडापासून सुटका करतात. मग कळलं तुम्हाला सर्पमित्र कसे काम करतात. कसे करतात तर सर्पमित्र सापांचे रक्षण करतात. जर चुकून साप आपल्या मानव वस्तीमध्ये शिरला तर लोक त्याला मारतात, परंतु त्या ठिकाणी सर्पमित्र जाऊन काय करतात तर साप पकडतात. प्रत्यक्षात थोड्या ज्या साप आहेत सापाच्या जाती आहेत त्याच विषारी आहेत. जास्त सापाच्या जाती ह्या विषारी नाही आहेत. मग सर्पमित्र काय करतात तर सर्पदंशावरील प्रथमोपचाराची सखोल माहिती त्या सर्पमित्रांना असते. ते सापांना कुठे सोडून देतात तर ते जंगलात किंवा त्यांच्या अधिवासामध्ये सोडतात. नैसर्गिक अधिवासात सोडून देतात. सर्व लोकांना सापाबाबतची माहितीही देतात. नागपंचमी सारख्या सणात तर सापांवर अत्याचार होत असतील तर तेव्हाही सर्पमित्र सापांची गरुडापासून सुटका करतात. मग ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला समजलं असेल. सर्पमित्र कसे काम करतात ते कळलं. तर मुलांनो आज आपण काय पाहिलं तर ह्या पाठातला आपण आज स्वाध्याय पाहिला. स्वाध्यायामधील काही प्रश्नांची उत्तरं आपण ह्या पाठामध्ये पाहिली. धन्यवाद.